तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आज एक्सप्लोर करणार आहोत पानभोशी मधील महादेव मंदिर. ते आपल्याला दिसत आहे बघा, इथून वर जे दिसत आहे ते सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोशीचे ठिकाण आहे. तर चला या मी तुम्हाला दाखवतो. तर हा आहे मोटरसायकल गाडी कारचा मार्ग आणि तुम्हाला दाखवते लावायची प्रथा चालू झालेली आहे. तर मित्र हो बघा, हे प्रथम पायरी जे सिद्धेश्वर मंदिराची पायरी आहे, ती कमी 50 ते 60 फूट मंदिर वरती आहे. तर 1000 वर्षापूर्वीचे हे मंदिर सिद्धेश्वर मंदिर आहे. पहिलं तर इथं काही विकास नव्हता. नंतर या मंदिराचं पुनर्वसन झालेलं आहे आणि नंतर हे झाडे लावायची प्रथा ते आपल्या इथं सुरू झाली. आपण आपल्या ब्लॉग मध्ये महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जे प्रसिद्ध मंदिरे आहेत महादेवाची ते पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. आबडधोबड चढतीचा रस्ता आहे. सूर्य मावळतीस आलेला आहे. तरी मित्र शेवटी आपण सिद्धेश्वर मंदिरामध्ये पोहोचलो आहेत. चला तुम्हाला दाखवतो आपल्या पानभोशी मधील सिद्धेश्वर मंदिर. तर हे छानसे वातावरण जे आपल्याला दिसत आहे समोर, तर हे सिद्धेश्वर मंदिराचे प्रांगण आहे. त्यामध्ये खूप परिवर्तन झालेले आहे. पूर्वी इथं काहीच बांधकाम नव्हतं, फक्त हे दगडाचे मंदिर होते. नंतर या मंदिराचे पुनर्वसन झाले. रायवाडीचा नंदी, नंतर पानभोशीचा महादेव, अशा या प्रथेचं हे सुप्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोशी. तर मित्र हो, तुम्हाला महादेव मंदिर पूर्णपणे एक्सप्लोर करत आहे मी. तर या पाहूया. पाठीमागलं जे दृश्य तुम्हाला बघण्यास येत आहे, ते दृश्य जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही महादेव मंदिर पानभोशीला अवश्य भेट द्या. इथं मनमोकळे वातावरण, बसण्यासाठी योग्य जागा, सर्व काही ठिकाण व्यवस्थित आहे. तर तुम्ही या छोट्याशा महादेव मंदिर पानभोशीला अवश्य भेट द्या.